डुकरांनी हे बघा कसा उकूर काढलाय. हे बघा संपूर्णपणे हे डुकरांनी हे रान उकरलेलं आहे. हे जंगल भरेवाडीचं फॉरेस्ट रिझर्व असणार आहे आणि या जंगलामध्ये निश्चितपणाने मंडळी नमस्कार. आता मी भरेवाडी गावामध्ये आहे. परिसर तुम्ही वरती बघताय आणि इकडं जंगल जे बघताय तुम्ही हे खूप असं फार पूर्वीपासून जंगल, अगदी जुनं जंगल. आणि त्या जंगलातली गोष्ट, जंगलातल्या बिबट्याची गोष्ट, वाघाची गोष्ट, हरणाची गोष्ट ही आता आपण जाणून घेणार आहोत. भरेवाडीचे या ठिकाणी नागरिक आणि आमचे भाऊ आता या जंगलाबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला सांगतील. तर भाऊ काय म्हणजे ह्या जंगलामध्ये कोणकोणते प्राणी आहेत? या जंगलामध्ये तसं बघितलं तर वाघ, बिबट्या, हरण, रानटी डुकर, कोल्हा संपूर्ण प्राणी आहेत. या जंगलामध्ये पूर्णपणे प्राणी आहेत. पण इकडे जरा पातळ आहे एरिया, पण तिकडे जरा घनदाट जंगल आहे. असं तिकडं कोण असं जात नाही, कारण तिथं ते बिबट्यांचा वगैरे वावर आहे तिथं जास्त प्रमाणात. तर इकडं असे हे सुळीचा वगाळ आहे आणि सुळीच्या वगाळाच्या पुढं आपली टाक्याचा माळ आमचा, आणि तो तिथं असं समोरच्या बाजूला असं कोण शक्यतो जात नाही खाली. असं तिथं बिबट्यांचा वावर आहे जास्त प्रमाणात. बिबट्यांचा वावर म्हणजे तुमच्या जनावरांना वगैरे, म्हणजे म्हैशी वगैरे असतील काय त्रास वगैरे जंगलामध्ये गेल्यानंतर काय? हा, जंगलामध्ये असं गेला तुम्ही तर बिबट्या असा लपून बसलेला असतो. तो शेळी वगैरे अशी दिसली तर झाप टाकतो, घेऊन जातो. अशी गावातली अशी शेळ्या वगैरे, कुत्री असे घेऊन जातो अशी आठवड्यात. मग संध्याकाळचा गावामध्ये बिबट्या उतरत असेल? हा, उतारतो ना गावात बिबट्या उतारतो. कुत्र्यांना घेऊन जातो. बर. शेळी असली तर एखादी खुल्ली शेळी असेल तर शेळीवर झडप टाकून घेऊन पण जातो. म्हणजे बघा ह्या जंगलाच्या गोष्टी आपण जाणून घेतो ते एवढ्यासाठीच, कारण ही दऱ्याखोऱ्यातली जी आपल्याला निसर्ग सौंदर्य फक्त बघायला मिळतं, पण ह्या सुद्धा काही गोष्टी आहेत. पण त्या बिबट्यांचा माणसांना काही त्रास नाही. माणसांना त्रास नाही, पण तसं काय सांगावं, वाघ असा माणसावर पण एखाद्या वेळेला चाल करू शकतो, तसं काय नाही. जुन्या काळातल्या काय आठवणी सांगू शकता का? मी म्हणजे तुमच्या पूर्वजांनी सांगितल्या, आजोबांनी वगैरे, की बाबा इथं फार पूर्वी अशा गोष्टी व्हायच्या. पूर्वीच असं काय नाही. पूर्वी हा एक पठार आहे, गुढे पाचगणी पठारवरती ही पवनचक्की आहेत वरती. हे जंगल पहिलं पण पूर्वीपासून जंगल आहे. मध्ये मध्ये आता जरा थोड्या 5-50 वर्षापूर्वी थोडंसं कमी झालं तर, पण परत गव्हर्नमेंटनं लागण केली परत आणि जंगल वाढलं. घनदाट जंगल असं आहे. म्हणजे फॉरेस्टचं हे राखीव जंगल आहे. हा, फॉरेस्ट राखीव आहे. गायरान आहे, गायरान आहे. या जंगलातल्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतो. आता हे बघा, हे डुकरांनी हे बघा कसा उकूर काढलाय. हे बघा संपूर्णपणे हे डुकरांनी हे रान उकरलेलं आहे. हे जंगल भरेवाडीचं फॉरेस्ट रिझर्व असणार आहे आणि या जंगलामध्ये निश्चितपणाने डुकरं आहेत, बिबट्या आहेत, एखाद्या वेळेस वाघ सुद्धा या ठिकाणी असू शकतो, किंवा नागरिकांचं तसं म्हणणं सुद्धा आहे. कारण इकडं पाठीमागं आपण बघतोय चांदोली अभयारण्य आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण म्हणतो. ते इथून एक हाकेच्या म्हणजे एक 7 ते 8 किलोमीटर अंतरानंतर ते सुरू होतं. आणि हे बघा कसा इकडं बघा आणि इथं बघा उकूर कसा डुकरांनी काढलेला आहे. म्हणजे किती डुकरांनी उकूर काढलेला आहे. तर इथनं बघा स्टार्ट जे केलेलं आहे या ओघळापासून ते असं, ह्या खऱ्या अर्थानं जंगलातल्या गोष्टी आहेत.